सह्याद्री पर्वतरांगेतील पौराणिक, आध्यात्मिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या आजोबा पर्वताचे नैसर्गिक सौंदर्य हे अलौकिक आहे. डोळे दिपवणारे उंच शिखर, उंचावरून कोसळणारे फेसाळते झरे, घनदाट जंगल, अंगाचा थरकाप उडवणाऱ्या खोल दऱ्या, डोंगर रांगांना कवेत घेणारे काळ्या पांढऱ्या मेघांचे थवे, हे असे भुरळ पाडणारे विलोभनीय दृश्य आजोबा पर्वत परिसरात पाहायला मिळते. आजोबाला जायचंय कुमशेतच्या रस्त्यावरती. कुमशेतच्या पुढे आणि धारेरावाच्या अलीकडे रस्त्याच्या उजव्या बाजूला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा आजोबाकडे जाण्याचा बोर्ड लागतो. तिथंच आम्हाला घराकडे निघालेला धोंडू भांबळेंचा भाऊ भेटला. मग आम्ही निघालो त्याच्या मळ्यातल्या घराकडे. वर आजोबा आणि आता आम्ही इथे गाड्या लावणार आहे. मग पायी वरपर्यंत पुष्कळानंतर आम्ही आतमध्ये मोटरसायकलवर आलोय, त्यामुळे पुष्कळ वेळ वाचलाय. गरजेच्या गोष्टी घेऊन आणि धोंडू बाबांच्या मागून येण्याच्या आश्वासनावर आम्ही पुढे निघालो. समोरच अजस्त्र आजोबा सकाळच्या कोवळ्या उन्हात न्हावून निघाला होता. जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणार, नाही जाता आलं तर थांबून येऊ. तिथे मंदिर लागेल, मठ, आणि तिथून ही डोंगराची धार पकडायची आणि वर आजोबावर जायचं. इथं जायचं असल्यास अकोले तालुक्यातील राजूर गावाहून कुमशेतकडे यावं लागतं. खरं तर ही बालाघाटाची डोंगर रांग म्हणजे घाट आणि कोकणच्या सीमेवरचा भाग. खळखळणाऱ्या ओढ्याच्या उजव्या बाजूनं आम्ही पुढे निघालो. सहसा आजोबा म्हटलं की डोळखाम देहणे गावातून वाल्मिकी ऋषींचा आश्रम आणि सीतामाईचा पाळणा इथवरच सांगता येईल. पण आजोबा डोंगर पसारा त्या पलीकडेही अजस्त्र असा आहे. त्याचा माथा त्याच्याही वर डोळे दिपवणारी गगनचुंबी शिखरे, उंचावरून कोसळणारे फेसाळते झरे, अंगाचा थरकाप उडवणाऱ्या खोल दऱ्या आणि डोंगरांना कवेत घेणारे काळ्या पांढऱ्या मेघांचे थवे, असे भुरळ पाडणारे विलोभनीय निसर्ग सौंदर्य. आता चढ उताराची वाट सुरू झाली. पुढे आल्यावरच समोरच गुहेरीची खिंड आणि उजवीकडं करंडा डोंगर, डावीकडं अजस्र आजोबा दिसू लागले. इथं थोडी गफलत झाल्यासारखी वाटली. बाबांनी सांगितलेली वाट समोरच्या डोंगरधारेनं जाणारी आणि आम्ही वाचलेली आजोबाच्या मध्यातून वर निघणारी. थोडा वेळ रेकी करण्यात गेला आणि आम्ही सरळ मध्याकडे झाडाझुडपातून निघालो. सहज वाट भेटत नाही, पण थोडं शोधत वर यायचं आणि काही खुणा शोधायच्या, जशी काय पायवाट किंवा अशा रिबिनी. आजोबासारख्या हटके ट्रेकवर आल्यावर वाट हरवण्यासारख्या गोष्टी धरून चालायच्या. वाट नाहीच आहे, पण दुसरी रिबीन पण भेटली आणि आम्ही योग्य मार्गावर असल्याची खात्री पटली. पायवाटा मळलेल्या नाहीत, त्यामुळे खूप त्रास होतो रस्ता शोधताना. पण जायचं आहे कुठं हे नक्की आम्हाला माहिती, त्यामुळे आम्ही तिकडेच निघालो. ती घर पकडायची आणि वर निघायचं. मंदिर त्या तिथून असं सरळ वर चढलो आहे. तिकडे पुढे नाही गेलो, या जंगलाकडे आलो आहे. आता इथून बहुतेक आम्ही वर निघणार आहे. गच्च कारवीच्या रानाकडं पायपीट सुरू ठेवली. रानटी झुडपं त्यांच्या काट्यांचं अस्तित्व जाणवून देऊ लागली. पण तरी पुढं तर जायचंच होतं. एका ओहळाच्या डाव्याकडनं पायवाट सापडली. वाट भेटली, एक पायवाट कारवीच्या रानातून निघते. तसं बघितलं तर आजोबाच्या खालच्या रानात ठळक अशी मळलेली पायवाट नाहीच मुळी. इथे फक्त अंदाजावर ठराविक दिशेनं वाट शोधत चालत राहायचं. वाट भेटलेली आहे. पुरुषभर उंचीची कारवीची दाट झाडी होती. आता खऱ्या अर्थानं आजोबा चढायला सुरुवात झालेली. नशिबानं योग्य वाट सापडली. आता चांगला चढ लागला. वाट बिलकुल पक्की नव्हती. कारवीच्या झुडपांचा आधार घेऊन चढू लागलो. काही झाडांना बांधलेल्या रिबिनीही दिसल्या. तो पॅच संपला आणि पुढं छातीवर येणारी घळ लागली. आता सरळ कातळाला भिडायचं. तिथून कारवीच्या रानातनं बाहेर आलं. एका धारेच्या खड्या चढणीवरून रोशन वाट शोधत अंदाजानं पुढे निघालेला. आम्ही त्याला फॉलो करत होतो. काय झालं? वाट लागली की वाट सापडली? वाट लागली म्हणजे भेटली. हलक्या सूर्यकिरणांनी आजोबाचे ओले काळे कातळ चकाकत होते. जणू सौंदर्याचा अफाट नजराणा समोर पसरून ठेवला आहे. सहमतीनं धारेच्या उजव्या बाजूच्या रानातून शिरण्याचा निर्णय घेतला. तिथंच आदित्यचं एक दंडवत आजोबाच्या चरणी लागू झालं. वाट तशी नव्हतीच, फक्त वरच्या कातळकड्याच्या पोटाशी पोहोचायचं होतं. थोड्या प्रयत्नात आणि दमछाकीनंतर कड्यातल्या नैसर्गिक गुहेपाशी पोहोचलो. रस्ता भेटला नसता. रोशन साहेबांच्या GPS-मुळे खूप मदत झाली बाबा, की खाली येताना आहे ना रस्ता कुठून वर चढायचं हे भेटत नाही आणि सुरुवात वाटत नाही आणि त्यामुळे सुरुवात जर व्यवस्थित नाही झाली ना मग पुढचं सगळंच गणित चुकतं. मग मनसोक्त उपम्याचा नाश्ता झाला. रोशनने आणलाय
आणि आम्हाला बाबांनी टांग दिली, तुम्ही व्हा पुढं, मी येतच. काय नाही, पुढे नाही सोडली, आले बाबा आले. या बसा, खायचं खाता का जरा असं नाही. इथून पुढची वाट कड्याखालून उजवीकडे निघायचं. उजवीकडे दरी आणि डावीकडे आजोबाच्या पोटातून चालायचं. मध्येच तुटलेल्या कड्याचे दगड पडलेले, त्यातूनच सरळ निघालो. इथून दिसणारा निसर्ग अप्रतिम आहे, अप्रतिम. वरून पाणी पडते. कारवीची फुलं सुरू होतील आता. इथे खाली कडा दिसतोय संपूर्ण, आणि त्या कड्याच्या बाजूने पुढे निघायचं आहे. बाबा केवढा मोठा दगड सुटलाय. वाट धोकादायक आहे थोडीशी. हा, थोडं पुढं गेलं की वरचा कडा निखळून तुटलेली वाट लागते, निसरडी. खाली सरळसोट कडा. इथून चालताना भयानक सावधानता बाळगावी लागते. जंगलात वाटा धोकादायक होतात, आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये. थोडी जरी चूक झाली की थेट कड्यावरून खालच्या रानात गच्छंती. संपूर्ण माती खाली ढासळून गेली या कडात कोसळून. आमचं वाटाडे अजून मागे. पुन्हा एकदा थोडी सोपी चढण पार करून आपण वरच्या सपाटीवर येतो. ऑलमोस्ट वरती आलोय, आणि समोरच्या डोंगरावरती कारवीचं रान दिसतंय, अप्रतिम. इथून दिसणारा नजारा आहे भयंकर आहे, भयंकर. खिंडीवाडा वाट आहे ना, रस्ते ना, आहे ना? चिंचवाडी विहिरीचा दारा, विहिरीचा दारा लय तुपारी. हा कळांचा दारा एक आहे. उजवीकडं कात्राबाई आणि करंडा डोंगर ठाण मांडून बसलेले. अप्रतिम. उजव्या बाजूला एक पाण्याचा प्रवाह अखंड खाली कोसळत होता. इथं पण जपण्यासारखी पहिल्या जागा ना का? होय इथं. थोड्या वेळातच मोकळं पठार लागलं, त्यात मधोमध वाहणारा खळाळता प्रवाह. तहान लागली आणि थेट कातळातून येणाऱ्या धारेलाच तोंड लावलं. थोडं पाणी पिऊन पुढं निघालो. वेगवेगळ्या टप्प्यावर पाण्याच्या प्रवाहाने दगडात तयार झालेले खळगे, आणि त्यात काचेसारखं स्वच्छ निर्मळ पाणी. मग प्रवाहाला धरून समोरच्या कड्याकडे निघालो. आतापर्यंत खालून अंदाज न आलेला आजोबाचा माथा उजवीकडे उन्हात झळाळत होता, आणि खाली गच्च कारवीचं रान. सह्याद्रीत फिरताना डोळ्यांची आणि मनाची कवाडं सताड उघडी ठेवली तर सगळं मिळतं. कारण सह्याद्री सगळंच उदार मनानं रित करत असतो. आपल्याला फक्त आणि फक्त घ्यायचं असतं. एक्झॅक्टली. पिवळ्या धमक रानफुलांची आरास आणि त्यातून जाणारी इवलीशी डोंगरवाट काय सुख देत होती. 15-20 मिनिटाच्या पायपिटीनंतर कड्याजवळ पोहोचलो, आणि समोर सह्याद्रीचा विस्तीर्ण पट. खाली देहने पाचघरकडून येणारी गुहेरीच्या दाराची पुरातन घाटवाट नजरेत भरत होती. तिचा मागोवा बाबांकडून समजून घेतला. ती नदी गेली काय, त्या नदीनं तिथून माणसं येतात, त्या नदी परत येतात. तिथून इकडचा तो मधला मोडा लागला ना, त्यांना असं वाटतं मग ही इथं वळी पडते ना धबधबा, धबधबीच्या बरोबर रस्ते. ह्या नळीने यायचं की त्या नळीने? नाही ह्या पाहिजे. मग इथं ह्या नळीनं सिद्धवर रतनगडचा खुट्टा. रतनगड इथे करंडा आहे ना. हा, करंडा आहे. करंड्याच्या कातुरबाईच्या मधला हा गुरीचा दारा, तो कळामचा सानंदरी ती बा दिसतो तो उतरून परत पुन्हा सानंदरी करोली घाट म्हणतात. करोली घाट. सारे नजरेत भरून पुन्हा आजोबाच्या माथ्याकडे पायपीट सुरू केली. आम्ही तिथून वर चढलो, आणि पूर्ण असा ट्रॅव्हल्स मारत पाण्याच्या बाजूने तिथे ओहळ आहे मध्ये एक, पाण्याच्या बाजूने तिथे गेलो. तिथून रतनगड आणि तो सगळा व्ह्यू बघितला, आणि मग पुन्हा तिथून या बाजूने हा कारवीच्या रानाच्या खालून ट्रॅव्हल्स मारत पुढे निघालो आहे. पुन्हा कारवीमध्ये शिरायचं आतमध्ये.
बाहेरून बघितलं तर काहीच कळणार नाही, इथं वाट आहे हे पण कळणार नाही. माथ्याकडे जाणारी वाट घट्ट कारवीच्या रानातून जाते. उन्हं वाढू लागली होती. मागच्या 2-3 दिवसांपासून पावसाच्या अनुभवावरून असं वातावरण नक्कीच अपेक्षित नव्हतं. हे लख्ख वातावरण म्हणजे सोने पे सुहागा. मनोमन देवाचे, सह्याद्रीचे आणि निसर्गाचे आभार मानत माथ्याकडे कूच केली. आणि थोड्या वेळातच लगेच बाहेर पण येतो. हरिश्चंद्र, कलाड, कोंबड सगळा नजारा इथून एकत्र दिसतो. पुन्हा कारवीमध्ये शिरायचं. त्याला हा पहिला तो कोंबडा. कलाडगड तिकडे येतो तिकडे. गुडीशेप. आपण इकडे आलोय आणि बाबांनी आम्हाला काही नाव सांगितली त्या डोंगरांची. ही घोडीशेप, घोडीची शेपटी, घोडी, कोंबडा. हा नापटा हा गवत दिसतो इकडे, त्या मागे घनचक्कर आहे. इकडे टॉप दिसतो, हा कात्राबाईचा टॉप आहे. हा करंडा आहे. तो शिपनूरचा डोंगर दिसतो. शिपनूरचा आहे का? हो. आणि मागे अलंगमदांची रांग जी आहे हां. कसली भाजी आहे ती? काहीला बोलतात काही. हा. कारवीच्या घट्ट रानातून वाट काढणं खूप जिकिरीची गोष्ट. एकदाचे माथ्यावर पोहोचलो. माथा गाठला आणि आयुष्यातला सर्वोत्तम सह्याद्री अनुभवायला मिळाला. या आधार हा, ही हद्द ना. 4 जिल्ह्यांची. आजोबाच्या वरती माथ्यावर पोचलोय. मागून असे दरीतून ढग असे वर येत आहेत आणि अफलातून नजर आहे, अफलातून. समोर सह्याद्रीचा 52 कशी सोन्याचा भव्य नजराणा, डोळे दिपवणारा. समोर रतनगड, खुट्टा, त्या पल्याड गर्दीचं माहेरघर सांदणदरी, बाजूलाच करोली घाट, दूर अंधुकसा कुलंग, त्या पलीकडं मदन, अलंग आणि धुसर कळसुबाई, उजव्या बाजूला करंडा, घनशक्कर, गवळदेव, कात्राबाई, शिपनूर, मागच्या बाजूला हरिश्चंद्र, कोंबड किल्ला, कलाडगड. हे सह्याद्रीचे अस्सल हिरे उन्हात चमकत होते. समोर सह्याद्रीचा एकदम तगडा रंगमंच आणि त्यावर ढगांनी आणि वाऱ्यानं आंधळ्या कोशिंबिरीचा डाव मांडलेला. निसर्ग अचानक आपलं रूपडं बदलू पाहत होता. दिवसभर पावसानं जणू आमच्यासाठी विश्रांती घेतली होती. आता मात्र त्याचा संयम सुटला. संध्याकाळी बरसण्यासाठी ढगांची फौज घेऊन हा जणू मैदानात उतरत होता. कड्याच्या खालून चोहोबाजूनं ढग अलगत वर येत होते. मध्येच वारा त्यांची शिस्तबद्ध कवायत मोडून काढत होता. मग थोडी पांगापांग होऊन पुन्हा नव्या उमेदीनं ढगांची परेड चालूच. मग आम्हीही आवर्त घेतलं. सीतामाईची गुहा आणि तातोबांचा म्हणजेच वाल्मिकी ऋषींचा आश्रम पाहण्यासाठी सोनकीनं भरलेल्या पठारावरून खालच्या कड्याकडं धाव घेतली. पोहोचल्याबरोबर ओझरतं दर्शन झालं आणि धुक्याची चादर साऱ्या आसमंतात पसरली. त्याचा पाळणा आणि आश्रम बघायचा होता, धुक्यामुळे गेला व्ह्यू. आता खाली उतरायची घाई केली. आतापर्यंत पोटातल्या कावळ्यांनी ओरडायला सुरुवात केली होती. मग घरून आणलेली शिदोरी तिथेच सोडली आणि त्यांना शांत केलं. समोर एक संपूर्ण इंद्रधनुष्य पार गुहिरीच्या दारात उतरलेलं, सोने पे सुहागा. मागे उतरणीला लागलेला सूर्य, मध्ये ढगांनी आच्छादून आलेलं. लांबवर रतनगडाकडं पावसाचा मारा सुरू झालेला. त्यातून समोरचं इंद्रधनुष्य जन्माला आलं होतं. उतरताना झटक्यात कारवीचं रान पार करून ओढ्यापाशी आलो. रिकाम्या बाटल्या पुन्हा भरल्या आणि पुढे निघालो. विदाऊट गाईडचा नादी नाही लागायचा आजोबाच्या. उतरण्याचा वेग चढण्यापेक्षा दुप्पट होता. आता फक्त लवकर उतरण्याचे वेध लागलेले. इथे वाटा रुळलेल्या नाहीत. पावसाळ्यात जास्तच निसरड्या होतात, त्यामुळं काळजीपूर्वक उतरणं मस्ट आहे. जिथून आपण निघू तसा रस्ता, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हा जो कातळ आहे तिथपर्यंत पोचायचं आपल्याला आणि तिथून आडवा जो निघतो ट्रॅव्हर्स त्याने पलीकडे जायचं. आजोबा करून खाली उतरले. सकाळी 11:30 वाजता सुरुवात केली ती, 5:30 वाजले खाली यायला. तर इथेच पास करूया. आवडलं तरच लाईक करा आणि पुन्हा असंच भेटू आपल्या 2 पायांवर सह्याद्रीमध्ये किंवा मोटरसायकलच्या 2 चाकांवर.